की ते फ्री ट्रायल तर देतात आपल्याला, पण आपल्याला ते काय करतात, कार्ड डिटेल किंवा UPI डिटेल मागतात आणि आपल्याला सांगतात की ₹2, ₹1 असं पेमेंट करा, बरोबर? मग जेव्हा आपण हे पेमेंट करतो, त्यावेळेला काय होतंय की समजा UPIने तुम्ही पेमेंट केलंय, तर ₹2 पेमेंट हां, ते परत रिफंड होतं बऱ्याचशा ॲपमध्ये आणि काही ठिकाणी फक्त ₹2 देऊन सबस्क्रिप्शन घ्यायचं असं असतं. मग काय होतंय की ते ₹2 तुम्ही पे करता, बरोबर? आणि त्यावेळेला मग तुमचे पूर्ण तुम्ही डिटेल्स त्यांना देता, बरोबर? आणि त्याचबरोबर जी ऑटो पेची सेटिंग आहे ती तुमची ऑन होते, बरोबर? आणि मग काय होतं की जो फ्री ट्रायल आहे, जो कालावधी आहे फ्री ट्रायलचा, तो कालावधी संपला की ते ऑटो पे ऑन असल्यामुळे तिथून पुढे जे सबस्क्रिप्शनचे चार्जेस आहेत त्यांचे पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचे, ते तुम्हाला काय होतात, लागतात आणि आपोआप तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतात. म्हणजे लक्षात आलंय तुमच्या? म्हणजे तुम्हाला ते फ्री देत नाहीये, तर